नमस्कार. आपण पाहत आहात देववाणी न्यूज. मी आहे संजना सोमनकर. विदर्भात आज दिवसभरात घडल्या अनेक धक्कादायक, थरारक आणि महत्त्वाच्या घटना. कुठे पोलिसांची धडक कारवाई, कुठे लाखोंची ऑनलाईन फसवणूक, तर कुठे निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात करूया चंद्रपूर शहरातील मोठ्या पोलीस कारवाईने. चंद्रपूर शहरात कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केली आहे. कामगार चौक परिसरात हातात धारधार शस्त्र घेऊन भर रस्त्यात आरडाओरड करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला चंद्रपूर शहर पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले आहे. डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित इसम हातात धारधार लोखंडी शस्त्र घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना घाबरवत असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवशंकर उर्फ भोला विजयपाल सिंग, वय 42 वर्ष असून तो सध्या लालपेठ कॉलरी परिसरात वास्तव्यात आहे. त्याच्या ताब्यातून 15.5 इंच लांबीचे धारदार लोखंडी शस्त्र जप्त करण्यात आले. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता वळू या भद्रावतीतील सायबर फसवणुकीच्या धक्कादायक प्रकरणाकडे. फक्त एका टेलिग्राम मेसेजने एका तरुणाची आयुष्यभराची कमाई लुटली गेली. भद्रावती शहरातील 29 वर्षीय तरुणाची तब्बल 18,88,588 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्राम ॲपवरून आलेल्या एका मेसेजमध्ये ऑनलाईन टास्क पूर्ण करा, डॉलरच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि काही दिवसात लाखोंचा नफा कमवा असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवल्यानंतर स्क्रीनवर मोठा नफा दिसू लागला. त्यामुळे विश्वास बसलेल्या तरुणाने स्वतःच्या आणि आईच्या खात्यातून वारंवार पैसे पाठवण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या कालावधीत तब्बल 35 ऑनलाईन व्यवहारांद्वारे 18,88,588 रुपये आरोपींनी उकळले. मात्र पैसे परत काढण्याचा प्रयत्न करताच खाते फ्रीज झाल्याचे सांगत आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने भद्रावती पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आता पाहूया संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील रोटा हत्याकांडातील सर्वात मोठ्या अपडेटकडे. 12 वर्षीय निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल राजू मडावी याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा मुलीच्या शेजारील शेतात काम करणारा शेतमजूर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतर राहुल मडावी याच्यावर संशय बळावला आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आले असून पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आता पाहूया बल्लारपूर मधील थरारक घटना, जिथे काही सेकंदांनी मोठा अनर्थ घडला असता. बल्लारपूर शहरात तेलंगणा परिवहन महामंडळाच्या धावत्या बसवर अचानक एक अवाढव्य झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी प्रवास करत होते. झाडाच्या मोठ्या फांद्या बसच्या काचा फोडून थेट आत शिरल्या आणि काही क्षणासाठी प्रवाशांमध्ये एकच घबराहट पसरली. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत झाड कोसळताना पाहताच तात्काळ ब्रेक लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. माहितीनुसार बस अवघी 2 फूट पुढे गेली असती तर संपूर्ण झाड बसच्या छतावर कोसळले असते आणि मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे चंद्रपूर तेलंगणा महामार्गावरील वाहतूक जवळपास 3 तास ठप्प झाली होती. प्रशासनाने क्रेन आणि कटरच्या सहाय्याने झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 40 प्रवाशांचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.